बाबा तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात? कृष्णानंद जगताप, माथोबाची आळंदी 103 नंबर दिंडी. मी वारी देऊपासून करतोय, देऊ ते पंढरपूर. आज 13 वर्ष झाले करतोय. शरीर हे त्याचं आहे, आपलं नाही. शरीर दिले भगवंतानी, त्या भगवंताच्या नामरूपात राहायचा, आनंद घ्यायचा. घरची बायका पोरं सोडून सगळं इकडे आनंद घ्यायला आलोय. हाच देहाचा परमात्मा. आत्मा आणि परमात्म्याची जर जागा शोधायची असेल तर ह्याला पहिलं शरण गेलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही शरण जात नाही तोपर्यंत तुम्हाला काही समजलं नाही. असा विषय, किती शिक्षण शिका, काही करा, BA LLB व्हा, ह्याला ओळखायचं. मी तुमच्या पुढं उभा आहे, मला ओळखाय शिका. त्यांनी सांगितलंय मग ही जी जनता जाती ना ते मला ओळख आधी, मग मी तुझ्या पाठीशी आहे. पण जोपर्यंत तू ओळखत नाही मला तोपर्यंत तुला काही या जीवनातलं समजलं नाही. पैसा नोटा फेका तमाशा देखा नाही, अंत काळी नाही कोणी कुणाचे. भगवंता ये रे तू माझ्यापाशी, भगवंत आपल्यापाशी आहे. दात बसवलेत आपल्याला भगवंतानी, किती करोड रुपये दिले असतील. आज एवढीशी करंगळी तुटली तर देवा माझं काय केलं तू? त्या देवाला का दोष देतो? का दोष देतो देवाला? देव ओळखला नाही म्हणून देवाला तुम्ही दोष देताय. दोष द्यायचा आपला काही अधिकार नाही. पाणी कधी कुणाला दोष दिलाय? पाण्याने दिलाय का दोष की हे पिऊ नको? प्रत्येक पक्षी, प्रत्येक जनावर, प्रत्येक माणूस तहान लागली तर तो घाण पाणी पितोय. कॅनलचं पाणी पितोय माणूस. आमच्याकडं अक्षरशः आंघोळ करतोय, पण त्याला त्याचं तेवढी समज भगवंत दिले, पण त्याच्या अंगाला रोग नाही. मग मन साफ पाहिजे. लोकांना पैसे म्हणजे मी राजा आहे नाही. नोटा चुरून खाल्ले का कुणी? या वारीने येतोय आता आपण, खाल्लेत का चुरून नोटा? रात्री मी एक भाकरी चुरली, मस्तपैकी आनंदात खाल्ली ज्वारी. हा आनंद पैशात नाही. देखिला देखिला माझा मायेचा पंढरपूरचा राजा, हाच राजा आहे. हाच आत्मा आणि परमात्मा, तोच राजा आहे आपल्या संग. आणि तो आहे म्हणून आपण एवढी पायवाट चालतोय आनंदात. म्हणतं का कोण ए माऊली चला पुढं, ए असं हरिरावी करतो का कोण? नाही. मग ह्याच्याकडे लई मोठी ताकद आहे. भगवंता तुम्हाला सांभाळून घे, मी तुझ्या वाटेने चाललोय. माझा पाय मोडला, काय मोडलं, ही चंदनाची लाकडं तुझी आहेत. मला बाभळीतच जायचंय, लिंबातच जायचंय. या लाकडाची किंमत याच्यावर करायची. चंदनाची लाकडं आहेत आपली, पण त्याला किंमत देत नाही. हे जारी पुढं असं नाही कधी म्हणायचं कुणाला. नम्रता आपल्याकडंच आहे. आपल्याकडं नम्रता कशामुळं जाईल गेली व्हायला? केवळ एक कागदाच्या तुकड्यामुळं. पैसा सर्वस्व नाही. मी तुला हा लाडू दिलाय, हा लाडू बनवलाय कुणी? मी नाही बनवला, त्यांनी बनवलाय. हे जर वावरात पिकलं नसतं, याला दाण्याचं नाव नसतं ठेवलं तर आपल्याला काय मिळालं असतं? आणि आपण शेतीत जे राबतोय ते कशा करता? अरे अन्न रस्त्याने पिकून देतात, अजिबात काही उपयोग नाही. तुला ताटात लागतंय तेच घे, दुसरा जीवन जाऊ दे आपल्या घरी. पण आता ते अन्न आपलं वायाला जात नाही. माग मुंग्या आहेत, मुंगळं आहे, कुत्री आहे, चिमणे आहे, कावळे आहे, सगळे पशुपक्ष्यांना आपण माग खायला. परमेश्वर काय म्हणतो? माझ्याला बी खायला घाल. तुम्ही पुढे चाललाय ना तर मागच्यांना बी खायला घाल. त्याच्यात आनंद आहे. तर तुम्ही बोलले 13 वर्ष झाले तुम्ही वारी करताय. एखादा अनुभव तुम्हाला शेअर करावा असं वाटेल का? वारकरींबद्दल म्हणा किंवा देवाबद्दल काय अनुभव आलेला आहे? ते अनुभव मनापासून, आपल्या मनाचं जे तन मन धन हे प्रभूचं देण आहे, हे आपण त्याला वाहिलंय. तर मनापासून जर वारी करायची असेल तर परपंचाला फोन सुद्धा करायचा नाही. आपल्याला शेवट काढीच लावत्यात. आपल्याला शेवट काढीच लावत्यात. तू किती धन दौलत संपत्ती कमव, शेवट 10 मिनिटात काढी लावून रामकृष्ण हरी करा, बेसन भाकरी करा, तुमचं निवारण, जा तुमच्या घरी. जाऊ का दादा? जाऊ का मामा? जातो बाबा. मग याच्या संग कोणी येत नाही. म्हणून पैसे टप्प्याने कमवायचे नाही. कीड लागते त्याला, ह्याला कीड नाही लागली पाहिजे असं ठेवायचं. 64 वय आहे, याला कीड नाही. हे सगळे चाललेले आहेत, यांना सगळं बाळगोपाला पांडुरंगाने सुखी ठेवावं एवढीच भगवंताकडे प्रार्थना आहे. मुसकी बांधली होती ती 5-6 वर्षाच्या पूर्वी. आज एकलाही मुस्क नाही आपल्याला. परमेश्वराची एवढीच प्रार्थना आहे. चाललं होतं त्यांचा प्रयत्न मुस्क लावायचं, पण परमेश्वराने नाही लावून दिलं. हीच हरदास आहे, बाकी काय नको.
तू कुठली मी कुठला हे त्यांनी गाठ पाडून दिली. आपल्या दोघांचे संबंध इथं भेटणार आहेत. मी तू इथून काढला ना सगळं संपतं. मी कोणी नाही, मी आपल्यात आहे. अरे आपला शरीरातला एक एक भाग विचार केला तर त्यांनी काय बसवलंय आपल्याला, काय दिलं इथे आणि असं म्हणतो, हळूच म्हणतो काय दिलं. अरे सगळं दिलंय तुला, पण तू ओळखलंच नाही त्याला. ओळखलं पाहिजे. आपल्या पशीच येतो. इथून विचार केला इथपर्यंत विचार केला ना तू आपल्या पशी आणि साक्षात आहे. लोक मरते ती पाचशे बिशे घेऊन चुकीचं काम करतात. तू बघून त्याला शरण जा, मरण तुझ्या पशी नाही, माझ्या पशी बी नाही, मरण त्याच्या पशी. पण ते दिसत नाही आपल्याला. मरण कधी येणार हे आपल्याला दिसले का आजपर्यंत नाही. फक्त आपण बघ तो दूध पेत नाही, तो पाणी पेत नाही आणि आता तरावणे आलंय जा बाई पाणी पे मग वाचल, असं नसतं. त्याचं कर्म आहे ती तेवढंच होणार तिथं. चांगले विचार चांगलं काम, वाईट विचार वाईट काम. क्षणभंगुर ध्येय दिलाय भगवंतानी, त्याच्या गोरेगोमट्या चेहऱ्याने आपल्या मुखातून नाम निघाव हाच आनंद आहे, दुसरं काही नाही. तू थप्पीला इथं पैसे घेऊन ये आणि तुला माणसाने नाही उचललं एखाद्या, काय त्या पैशाचा उपयोग आहे. आपल्याला माणुसकी पेरायची. धन्यवाद. सद्गुरूची कृपा आहे. चांगले विचार चांगलं काम. काही चुकलं असेल लहान बालक म्हणून क्षमा करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.